जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा आपला सेक्शन चालू असताना प्रामुख्यानं काही मेकॅनिझमचे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रोफाईल आहे, न्यूक्लिओफाईल आहे, कार्बोकॅशियन आहे, कार्बॅनियॉन आहे, होमोलायसिस आहे, हेटेरोलायसिस आहे. अतिशय महत्त्वाचा हा सेक्शन आपला चालू असताना आजचा आपला जो लेक्चरचा भाग आहे त्याचं हेडिंग दिलंय मी मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन. व्हॉट इज मोबिलिटी? मोबिलिटी म्हणजे हालचाल, मुव्हमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन, ज्याला आपण मोबिलिटी असं म्हणतो. आणि ही मोबिलिटी प्रामुख्याने एक्सप्रेस करत असताना हे लक्षात ठेवा, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जेव्हा बॉन्ड फॉर्मेशन होतं त्यावेळेला दोन प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात होते. एकाला नाव दिलं आपण सॅच्युरेटेड कंपाऊंड्स आणि दुसरे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स. द कंपाऊंड्स which have carbon-carbon single bond are known as a saturated compounds, while the compounds which have carbon-carbon double or carbon-carbon triple bonds are known as a unsaturated compounds. हे का सांगितलं आपण? हे सांगण्याचा उद्देश असा होता, मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन ही दोन पद्धतीने ऑब्झर्व केल्या जाते आणि ही दोन पद्धतीने ऑब्झर्व करत असताना आयदर इट इज ऑब्झर्वड इन द सिंगल बॉन्ड और इट इज ऑब्झर्वड इन द डबल और ट्रिपल बॉन्ड. अशा दोन प्रकारच्या मोबिलिटीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आपण सिंगल बॉन्ड मध्ये होणाऱ्या मोबिलिटीचा विचार करूया. त्यामध्ये जो पार्ट आहे त्याला आपण नाव दिलं इंडक्टिव्ह इफेक्ट, कॅपिटल आय. आता जनरली आपण इंडक्टिव्ह इफेक्टचा हा भाग दाखवत असताना तुम्ही कार्बनचा बॉन्ड घ्या अथवा कुठलाही बॉन्ड घ्या, आपण काय करूया, एक ए आणि बी या दोघांनी एक ॲटम तयार, सॉरी हे दोन ॲटम आहेत, या प्रत्येकाने एक एक इलेक्ट्रॉन दिला आणि याने एक बॉन्ड तयार केला. हा बॉन्ड तयार झाल्याच्या नंतर आपण आता मागे गेल्याच्या नंतर याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. कोव्हॅलंट बॉन्ड हा कशाने तयार झाला? द बॉन्ड which is formed by equal sharing of electron is known as a covalent bond. तत्पूर्वी आयोनिक बॉन्ड कसा केला होता? The bond which is formed by complete transfer of electron from one atom to another atom is known as ionic bond. मग आता हा कोव्हॅलंट बॉन्ड कशाने तयार झाला? It is formed by the overlap. ओव्हरलॅप म्हणजे काय असतं? द कमिंग ऑफ वन ऑर्बिटल ओव्हर द अनदर ऑर्बिटल इज नोन एज ओव्हरलॅप. ओव्हरलॅप का झाला? फॉर शेअरिंग, म्हणजे त्याला भागीदारी करायची होती आणि मग ही शेअरिंग करत असताना त्याने हा जो बॉन्ड तयार केला हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे. आता या कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये सर्वात महत्त्वाचा जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या पार्ट मध्ये आपण देयर आर टू टाइप्स ऑफ बॉन्ड फिशन, होमोलायसिस, हेटेरोलायसिस. The symmetrical breaking of a bond in presence of UV light to give the free radical is known as a homolysis. त्यावेळेला तो बॉन्ड जो आहे सारखी जवळपास इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असणाऱ्या ॲटम मध्ये तयार व्हायला पाहिजे. दुसरा भाग काय सांगितलं आपण? अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड रिझल्टेड इनटू न्यूक्लिओफाइल, इलेक्ट्रोफाइल इन प्रेझेन्स ऑफ पोलार सॉल्व्हेंट इज नोन एज हेटेरोलायसिस. तिथे काय सांगितलं आपण? द बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन द टू डिफरंट इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम, ज्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मध्ये फरक आहे. असेच ज्या दोघांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मध्ये फरक आहे. परत आला पॉइंट, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, द टेंडन्सी ऑफ एन ॲटम टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ इज नोन एज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. शेअर झालेल्या कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉनची पेअर ओढण्याची जी इच्छा आहे, टेंडन्सी आहे, त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं म्हणायचं. आणि मग ए किंवा बी जो असेल, आता ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे तो आपल्याकडे इलेक्ट्रॉनची पेअर ओढायला सुरुवात करेल. मग हा ओढायला सुरुवात केल्याच्या नंतर ती पेअर जी आहे ही मध्यभागापासून थोडीशी एच्या दिशेला सरकेल आणि एच्या दिशेला सरकल्यामुळं हा ज्याच्याकडे सरकली त्याच्याकडे पार्शियल निगेटिव्ह, ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे पार्शियल पॉझिटिव्ह. आणि अशा पद्धतीनं हा जो भाग तयार झाला, इथे कशामुळे असं घडलं? एच्या डोक्यावर चार्ज नव्हता, बीच्या डोक्यावर चार्ज नव्हता, पण इथं पोल्स तयार झाले आणि हे पोल तयार झाल्याच्या कारणानं आता ज्यावेळेला ए आणि बी मध्ये हा बॉन्ड तयार झाला, एची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी बी पेक्षा जास्त आहे, तर ए वर आता हा जर झाला आणि हा पुढे जाऊन जर तुटला तर हा ए मायनस आणि हा बी प्लस, इलेक्ट्रॉनची जोडी कोणाला मिळाली? एला. मग हा सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे. याच्यामध्ये काय झालं? इलेक्ट्रॉन एका जागेवर स्टेशनरी अथवा स्थिर आहेत का? अजिबात नाहीये. मग काय झालं?
इलेक्ट्रॉनची मूव्हमेंट झाली, इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर झाली. वरचं हेडिंग पहा आपलं मोबिलिटी. आणि म्हणून अशा पद्धतीनं सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉनची मोबिलिटी अथवा मूव्हमेंट पाहायला मिळाली. आणि इट इज नथिंग बट इट इज द इंडक्टिव्ह इफेक्ट. अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट इफेक्ट आहे हा इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे. त्यामध्ये A1 निगेटिव्ह आला. आता पुढे चालून कधी A1 पॉझिटिव्ह येईल का? नेव्हर, कधीच येऊ शकणार नाही. म्हणून हा इफेक्ट जो आहे हा परमनंट इफेक्ट आहे. पहिले आपण व्याख्या करूया. द परमनंट मूव्हमेंट, ट्रान्सफर और मायग्रेशन इन अ सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड इज नोन एज अ इंडक्टिव्ह इफेक्ट. याची कॅरेक्टरिस्टिक काय? इट इज डिनोटेड बाय कॅपिटल I. It is of two types, plus I and minus I. It is permanent effect and it should be written like straight arrow. हे चार कॅरेक्टरिस्टिक आहेत महत्त्वाचे. परत एकदा लक्ष द्या. इट इज डिनोटेड बाय I. इट इज ऑफ टू टाइप्स, प्लस I and minus I. इट इज परमनंट इफेक्ट आणि हा दाखवताना स्ट्रेट एरोनं दाखवायचा. ठीक आहे. मग आता पहिला भाग जो आहे या भागामध्ये आपण इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे हा दोन टाइप मध्ये कव्हर केला. मग आता आपण काय करूया, एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो की हा समजा हा इथाइल क्लोराइड. हा इथाइल क्लोराइड असताना एक सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कार्बन आणि Cl हा आपण कुठं पाहिला होता? कार्बोकॅशन कार्बॅनिक मध्ये. इथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची जास्त आहे? Cl ची. मग हळूहळू इलेक्ट्रॉनची पेअर तिकडे सरकले आणि हा जात असताना काय घेऊन गेला? निगेटिव्ह. याच्यावर मग काय येईल? पॉझिटिव्ह. आता या प्रॉपर्टी लक्षात घ्या. ज्याने इलेक्ट्रॉनची पेअर ओढली म्हणजे ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे तो निगेटिव्ह I इफेक्ट. आता ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे तो पॉझिटिव्ह I इफेक्ट दाखवतो. हा अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे हा प्रामुख्याने इथे पाहतो. तर आत नावाचे अल्काइल ग्रुप्स जे असतात हे इलेक्ट्रॉन रिपेल करतात आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स बॉइलिंग पॉइंट असेल, रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असेल, यावेळेला तुम्हाला ही प्रॉपर्टी महत्त्वाची येते. R जो असतो हा प्लस I इफेक्ट दाखवत असतो. हे लक्षात घ्या. आणि या प्रॉपर्टी घेत असताना जसं हॅलोजन्स असतात, हॅलोजन्स हे निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात कारण हॅलोजन्स इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कंपॅरेटिव्हली जास्त असते. ॲट द सेम टाइम जर तुम्ही बेंझिनची रिंग घेतली तर एक्झॅक्टली अपोजिट कॅरेक्टरिस्टिक जे आहे हे प्रामुख्याने पाहायला मिळतं. आणि हे कॅरेक्टरिस्टिक असं असतं की इलेक्ट्रॉनची पेअर बेंझिनची रिंग नेहमी ओढत असते. हा भाग आपल्याला याच्या आधीच्या भागामध्ये झालाय. हे तीन बॉन्ड जे आहेत हे तुटत असतात आणि रेझोनन्स या कारणानं बेंझिनची रिंग इलेक्ट्रॉनची पेअर ओढत असते. म्हणजे अल्काइल आणि अलाइल या दोन ग्रुपमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे अल्काइल ग्रुप इलेक्ट्रॉन ढकलतात आणि बेंझिनची रिंग इलेक्ट्रॉन घेतात. अशा पद्धतीनं इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे हा काम करतो. हे आपल्याला वेगवेगळ्या रिॲक्शन मध्ये वापरायचं आहे. परत एकदा सांगूया, एका सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये परमनंट होणारा हा इफेक्ट आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनची पेअर जी आहे याचं मूव्हमेंट अथवा मायग्रेशन अथवा ट्रान्सफर होते आणि तयार होणारा जो पार्ट असतो हा परमनंट असतो. आजचा आपला हा जो पहिला इफेक्ट आहे याला नाव दिलं आपण इंडक्टिव्ह इफेक्ट. प्रॉपर्टीज मध्ये आपण ते पाहूच. आता आपल्याला कुठं जायचंय? आपल्याला दुसरा इफेक्ट पाहायचा. दुसरा इफेक्ट एकदा व्यवस्थित पाहून घ्यायचा. दुसरा इफेक्ट काय आहे? दुसऱ्या इफेक्टचं नाव सिंगल मध्ये झाल्याच्या नंतर आता डबल आणि ट्रिपल मध्ये जात असताना प्रामुख्यानं काही प्रॉपर्टीज ज्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये आहे तो इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. लक्ष द्या. जो डबल आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये होतो अशाला आपण इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट असं म्हणतो. आता इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट मध्ये ज्या वेळेला रिॲक्शन, आज खूप महत्त्वाचे कन्सेप्ट आपल्याकडे आहेत. आता याच्यामध्ये काय झालं, समजा हा कार्बन आणि कार्बनचा डबल बॉन्ड आहे. आता हा इफेक्टच कुठे पाहायला मिळतो? डबल अथवा ट्रिपल बॉन्ड मध्ये. डबल अथवा ट्रिपल बॉन्ड मध्ये लक्षात ठेवा, पहिला सिंगल बॉन्ड हा कोव्हॅलंट बॉन्ड जो सिग्मा असतो. सिग्मा बॉन्ड म्हणजे द बॉन्ड फॉर्म बाय द ॲक्सियल ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. दुसरा डबल बॉन्ड मधला जो दुसरा बॉन्ड येणार आहे तो पाय बॉन्ड असतो. द बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय साइड वाइज ओव्हरलॅप ऑफ द ॲटॉमिक ऑर्बिटल.
मग याच्यामधलं सिग्मा आणि पाय, पण पाय बॉन्ड कसा असतो? वीक असतो, कारण त्याच्यामध्ये ओव्हरलॅपचं प्रमाण कसं असतं? कमी असतं. अशा कंडिशन मध्ये बॉन्ड कुठला तुटणार? आणि पाय. मग काय होतं की बॉन्ड तुटत असताना ही जी इलेक्ट्रॉनची पेअर आहे ही एका ॲटम पासून दुसऱ्या ॲटम कडे जाते, आणि म्हणून ज्या ॲटमला इलेक्ट्रॉनची पेअर मिळाली तो निगेटिव्ह, ज्याला नाही मिळाली तो पॉझिटिव्ह. पण आता प्रश्न काय झाला की जशी ह्या कार्बनला मिळाली समजा 2 नंबरची, तशी 1 नंबरला पण मिळू शकते ना. मग आता अशा पद्धतीमध्ये काय झालं माहिती का, कोणाचं मूवमेंट झालं? या डबल बॉन्ड असणाऱ्याचं, म्हणजे पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर कुठून कुठं झालं रे? फ्रॉम वन ॲटम टू अनदर ॲटम. रिझल्ट काय मिळाला? डायपोलार आयन. 2 आयन एकाच जागेवर मिळाले. पण कधी कधी काय होतं मग 2 नंबर कडून ही जी आहे का हे इकडे पण येऊ शकतं, म्हणजे हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह असं येऊ शकतं, मे बी पॉसिबल. म्हणजे याचा अर्थ हा इफेक्ट परमनंट आहे का? नाही. आणि हा इफेक्ट आपोआप बॉन्ड तुटला का? नाही. इथे महत्त्वाचा पार्ट असतो कुठला ना कुठला रिएजंट असल्याशिवाय ही रिॲक्शन होऊ शकत नाही. मग आता बघा कोणाचं ट्रान्सफर झालंय? पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर कुठून कुठं? फ्रॉम वन ॲटम टू अनदर ॲटम. रिझल्ट डायपोलार आयन तयार झाला इन प्रेझन्स ऑफ सुटेबल रिएजंट. त्यालाच म्हणायचं इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. व्याख्येला जाण्याच्या पूर्वी बघा, डबल अथवा ट्रिपल बॉन्ड मध्ये एका ॲटम पासून दुसऱ्या ॲटम कडे पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअरची ट्रान्सफर होते इन प्रेझन्स ऑफ सुटेबल रिएजंट, आणि डायपोलार आयन तयार होतो. या क्रियेला म्हणायचं इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. आलं लक्षात? मग आता आपण व्याख्या तयार करूया. द टेम्पररी ट्रान्सफर ऑफ पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर फ्रॉम वन ॲटम इनटू another atom in presence of suitable reagent resulted into dipolar ion is known as an electromeric effect. एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. The temporary transfer of pi bonded electron pair from one atom to another atom in presence of suitable reagent resulted into dipolar ion is known as an electromeric effect. आला लक्षात? आता मग आता हा इलेक्ट्रोमेरिक इफेक्टचे कॅरेक्टरिस्टिक सांगू आपण. कॅरेक्टरिस्टिक काय आहे? हा कॅपिटल ई ने दाखवला जातो. हा 2 प्रकारचा असतो, प्लस ई आणि मायनस ई. हा इफेक्ट टेम्पररी आहे. याच्यामध्ये हा इफेक्ट दाखवत असताना कर्व्ड एरोचा वापर करायचा, जो आपण इंडक्टिव्ह मध्ये स्ट्रेट एरोचा वापर केला होता. दुसरा भाग म्हणजे तुम्ही रिएजंट जर काढून टाकला तर हा इफेक्ट डिमिनिश होऊन जातो. आणि जर कार्बनचा हा इफेक्ट असा जर आपण पाहिला समजा या कार्बन, तर कार्बनची संख्या जेवढी जास्त असेल तेवढा हा इफेक्ट जो आहे हा कमी कमी पाहायला मिळतो. तर प्रामुख्याने इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा कुठे पाहायला मिळतो? डबल अथवा ट्रिपल बॉन्ड. कोणाची होते ट्रान्सफर? पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर. आणि म्हणून रिॲक्शनला आपण काय सांगितलं? तर रिॲक्शन म्हणजे काही जुने बॉन्ड तुटणे आणि काही नवीन बॉन्डची निर्मिती होणे, या क्रियेला रिॲक्शन असं म्हणतो. अशा कंडिशन मध्ये बॉन्ड तुटण्याच्या क्रिया जसं होमोलायसिस, जसं हेटेरोलायसिस. मग अटॅक कोण करणार? न्यूक्लिओफाइल, इलेक्ट्रोफाइल. कशावर अटॅक करणार? कार्बोकॅल्शियम, कार्बॅनियम. मग आता हे करताना इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर होणार की नाही? होणार. सिंगल बॉन्ड मध्ये झाली तर इंडक्टिव्ह इफेक्ट, डबल आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये झाली तर इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. आता लक्षात येतंय? जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आज आपण 3रा हा व्हिडिओ आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला मी कनेक्ट करतोय आणि या माध्यमातून रिॲक्शन्स कशा असतात याचं कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे हे आपण पाहत आहोत. आणि म्हणून बेसिकली नीट असो, सीईटी असो, जेई असो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये प्रामुख्यानं एखाद्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटची रिॲक्टिव्हिटी आपल्याला विचारली जाते, परंतु ती का असते? टर्शरी मोर दॅन सेकंडरी, मोर दॅन प्रायमरी, असं का? हे प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळत नाही. पण त्याचा सर्व जो आहे बेस हा या जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आहे. आणि म्हणून प्रामुख्यानं आपण ज्या प्रॉपर्टीजचा अभ्यास करतो ह्या महत्त्वाच्या आहेत. आता आपला 3रा सेक्शन मी इथं संपवला. एक महत्त्वाचा जो सेक्शन आहे टाइप्स ऑफ रिॲक्शन, आपण 4थ्या भागामध्ये जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा वापर करताना हे 4 किंवा 5 व्हिडिओ जे होतील कंटिन्यू पाहायचे, जेणेकरून तुमचा अभ्यास हा व्यवस्थित होईल.
जो उरलेला सेक्शन असेल आपण पुढच्या सेक्शन